मंचर येथील सार्थक हॉस्पिटल म्हणजे जुन्या पुणे नाशिक रस्त्यावर आहे आणि इथं उपचारासाठी खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. तर आता सध्याच्या जमान्यात प्रामाणिकपणा राहिला नाही अशी सर्वांचीच ओरड आहे, परंतु अजून प्रामाणिकपणा राहिला आहे आणि ते सुद्धा लहान मुलांनी प्रामाणिकपणे एका रुग्णाचे पडलेले पैसे 15,000 रुपये रोख त्यांच्या स्वाधीन केल्याची कौतुकास्पद घटना मंचर शहरात घडली. नेमकी काय घटना घडली किंवा काय ते समजून घेऊया. काय नाव तुमचं? दर्शन प्रकाश पोकरकर. हां, गाव कुठलं? बेलसरवाडी. हां, तुम्ही काय म्हणजे कुठं चालले होते स्कूटीवरून? आम्ही स्कूटरवरून चाललो होतो इथे हां. समय चौकात. हां तर काय झालं की आम्ही ट्रिपलचे होतो, म्हणजे मी, स्वराज आणि साई होता. तर साईने पाहिलं की यांच्या खिशातून पैसे पडलेले आहेत. हां, यांच्या खिशातून पैसे पडले गुंजाळांच्या. हां पैसे पडलेले आहेत. हां तर तो उतरला लगेच आणि म्हणजे पैसे बघितले. हा घाबरला की अमाऊंट जास्त होती. हां. नोटांचा बंडल होता. हां तर नोटांचा बंडल बघितला आणि आम्ही समोर राधाकृष्ण पेंट्स आम्ही तिकडे कॅमेरामध्ये चेक केलं. तर आम्हाला यांनी ओळखलं. आम्ही यांची चौकशी करायला लागलो, हे कुठे गेलेत नक्की. मग आम्हाला कळालं की अमाऊंट जास्त म्हटल्यावर हॉस्पिटल असणार जवळ. मग आम्ही ते चेक केलं. मग इथे पण कॅमेरामध्ये चेक केलं आणि मग आम्हाला हे सापडले. बरं, ठीक आहे, हरकत नाही. काय नाव तुझं? साई गणेश टावरे. हां, तर काय कसं झालं, काय घटना कशी म्हणजे समजले पैसे तुला? हा, ते गाडीवरून तिकडे जात होते. गाडीवरून तिकडे जात होते तेव्हा गाडी लॉक करण्यासाठी आले होते. हां म्हणून त्यांनी चावी काढली. तेव्हा त्यांच्या खिशातून पैसे पडले. मग मी तिथं हॉस्पिटल शेजारी थांबलो. मग तिकडे गेलं, पैसे उचलले. मग ते पुढच्या एशियन पेंट्सच्या दुकानातून गेलो, तिथं पैसे दिले. मग आम्ही त्यांच्या कॅमेरात चेक केलं. मग आम्ही अशी चौकशी केली. या हॉस्पिटलच्या कॅमेरामध्ये पण चेक केलं. मग तेव्हा हे इथं आले, ते अमाऊंट चेक बघत होते. त्यांना फीस पे करायची होती. मग तेव्हा दिसले, तेव्हा त्यांना कॅश रिटर्न केलं त्यांचं. ठीक आहे. काय तुमचं काय नाव? गणेश गुंडाळ. हां, काय कसं पैसे कसे हरवले किंवा काय? पैसे तर काय, गाडी लॉक करायला गेलो, खाली पैसे खिशामध्ये पैसे होते, पण मला ते गाडी चावी काढायच्या याच्यामध्ये काही समजलंच नाही. मी आता थोडं दुःख होतं, मग फास्टमध्ये हां दवाखान्यामध्ये आलो. ज्या टायमाला मला बिल द्यायची वेळ आली त्या टायमाला पाहिलं तर पैसेच नाही खिशामध्ये. हां नंतर मी बाहेर निघालो तर या मुलांनी ओळखलं की तुमच्या खिशातून पैसे पडलेत म्हणून. हां त्यांनी विचारले अमाऊंट किती. मी सांगितलं एवढी अमाऊंट आहे म्हणून की माझी. तर एवढी अमाऊंट आहे. नंतर आल्यानंतर ते म्हणले ते पैसे तुमचे खाली पडलेत, तुम्ही थांबा, पैसे आहेत आमच्याकडे म्हणून. हां हां मग त्यांनी एकदम प्रामाणिकपणे ते आहे ते पैसे दिले आम्हाला. त्यांनी आपले दसरथ दादा शेगडे, दसरथ थोरात आहे, त्यांनी अमाऊंट ती त्या मुलांनी त्यांच्याकडे दिली होती. त्यांनी त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये चेक केलं की अमाऊंट यांची आहे की नाही. तर ते दिसल्यानंतर दादांनी परत अमाऊंट मला रिटर्न दिली. म्हणजे बरं वाटलं बा. असं आजकाल कोणी 10 रुपये पडले तरी कोणाला देत नाही, पण आज या मुलांनी एवढी मोठी अमाऊंट परत आहे त्याच्यामध्ये रिटर्न केली. पहा, म्हणजे आता अलीकडं कष्ट न करता पैसे कसे मिळतील हा जमाना मोठ्या प्रमाणात आहे, परंतु आता अजूनही काही ठिकाणी प्रामाणिकपणा आहे, त्याचा प्रत्यय आता समोर आलेला आहे. 15,000 रुपये म्हणजे जे पडले होते यांचे, तर त्या पद्धतीने ह्या मुलांनी प्रामाणिकपणे त्यांना देऊ केले आणि त्यांना प्रामाणिकपणे बक्षीसही दिले आहे, त्यांचं कौतुकही केलं आहे. परंतु आत्ताच्या जमान्यात प्रामाणिकपणा राहिला नाही अशी ओरड होती, परंतु प्रामाणिकपणा आहे, परंतु त्यांचं कौतुकही होणं महत्त्वाचं आहे. यासाठी हे सार्थक हॉस्पिटलचे जे गाडे आहेत त्यांनी मला फोन केला आणि अशी घटना घडली आणि या मुलांचं कौतुक झालं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. त्या पद्धतीने मी तातडीने माझं काम सोडून या हॉस्पिटलमध्ये आलो. तर या मुलांचं मी सुद्धा कौतुक करतो, आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनीच्या वतीने कौतुक करतो. आणि अशा पद्धतीने लहान मुलं आहेत, त्यांना म्हणजे माहीत नाही किंवा पैशाचे हव्यासही नाही, परंतु त्यांनी जे प्रामाणिकपणे 15,000 रुपये गुंजाळांना देऊ केले त्यांचं पुन्हा एकदा मी कौतुक करतो.